मध्ये रेनगरचं काम 2010 पासून आम्ही सुरुवात केलं आणि त्याला 2019 मध्ये मूर्त स्वरूप आलेलं आहे। आता 15,000 घरं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2024ला अर्पण केलेलं आहे। राहिलेले 15,000 घरं या डिसेंबर अखेरपर्यंत असंघटित कामगारांना द्यायचं आहे। त्यामधली सगळ्यात मोठी अडचण शर्तीच्या काही जमिनी होत्या, इनामीच्या काही जमीन होत्या। असं जवळजवळ 60 एकर जागा गेले 7-8 वर्षापासून या जमिनीला विना मोबदला ती जमीन आमच्याकडे द्या अशी मागणी आम्ही करत होतो, परंतु निर्णय लागला नाही। शेवटी सरकारने 17 कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्याने फतवा काढला। म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये 2-3दा मी भेट घेतली। त्यांनी 8 एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं। या बैठकीला शासनाचे अधिकारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी आम्ही हजर होतो। त्या बैठकीमध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी 60 एकर जागा केवळ 1 रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला। त्याच पद्धतीनं रेनगरला अकृषित म्हणून जे जवळजवळ 8-9 लाख थकबाकी होती ती माफ करून अकृषितमधून सुद्धा कायमची सुटका त्यांनी केली। त्याच पद्धतीनं मीनाक्षीचे घरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2015ला हे 1592 घरं लोकांना दिलं। त्यावेळेपासून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न शासनापुढे होता। अनेकदा महसूल मंत्र्याकडे गेलो, परंतु निर्णय लागत होता। कारण प्रत्येक माणसाला एका घराच्या पाठीमागे 30 ते 35 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावं लागत होतं। तर या 8 तारखेच्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी रेनगरप्रमाणे 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटीप्रमाणे मीनाक्षीची स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न निकाली लावला। एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी रेनगरमध्ये दिलेला आहे। त्याबद्दल रेनगरच्या सर्व श्रमिकाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच पद्धतीचं सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सरकार, केंद्र आणि राज्य आमच्याबरोबर राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करत आहे।